बातमी आहे दापोली तालुक्यातील अडखल गावच्या इरफानिया मोहल्ल्यातील शानदार कुटुंबियांची। या गावात शानदार कुटुंबीय गेल्या शेकडो वर्षापासून राहत आहेत। एवढं असताना देखील शानदार कुटुंबियांना आता त्यांच्या मालकीची हक्काची जागा त्यावर अतिक्रमण होत असल्याने शानदार कुटुंबियांना भीती वाटू लागली आहे। ही भीती निर्माण झालेली आहे। गावातील व्यक्ती जहूर कोंडविलकर हे शानदार कुटुंबियांना ब्लॅकमेल करत आहे, असा आरोप शानदार कुटुंबियांच्या काही सदस्यांनी केला। जहूर कोंडविलकर आम्हाला ब्लॅकमेल करत असते, नेहमी पैसे मागत असते, तेव्हा आम्ही याला कुठले पैसे देणार। आमच्या ससऱ्याच्या नावी जागा असून ती जागा आमची आहे, ते आम्हाला ब्लॅकमेल करत असते। घरी घरी पैसे मागते, आम्ही याला कुठले देणार पैसे? जमीन आमचीच आहे, आम्ही याला कसले पैसे देणार? आणि सारखं त्रास देत असते। शानदार कुटुंबाची आपल्या मालकीच्या हक्काची जागा आहे। या ठिकाणी पाहण्या करण्यासाठी जहूर कोंडविलकर यांनी मेरीटाईम बोर्ड यांच्याकडे अर्ज केला आणि काही अधिकाऱ्यांना त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पाठवलं। मात्र शानदार कुटुंबियांनी याचा विरोध करताना ही जमीन ही इमारत आपली असल्याचा दावा केला। जहूर कोंडविलकरांनी या इमारतीच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि मागणी केली आहे की या ठिकाणी अंगणवाडी व्हायला पाहिजे मेरीटाईम बोर्डकडे। मेरीटाईम बोर्डचे काही अधिकारी इथे आल्याच्यानंतर पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आम्ही आणून दिलं की इमारत सरकारी नाही किंवा तुमच्या पोटची जागा नाही आहे, ही जागा खाजगी मालमत्ता यांची आहे। सरकारी दस्तावेजमध्ये गावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांच्या सासऱ्याचं नाव असून देखील एक व्यक्ती या त्याच प्रॉपर्टीच्या विरुद्ध कसं काय अर्ज करू शकते आणि कशी काय मागणी करू शकते की इथे अंगणवाडी पाहिजे? खरं म्हणजे समुद्राच्या कडेला अंगणवाडी बनूच शकत नाही, कारण लहान मुलांचा विचार करावा लागतो ना प्रशासनाने। मग ह्याच्या डोक्यात येत नाही काय? हा आधी दुबईमध्ये काय कांड करून आला, त्याच्यानंतर भारतामध्ये आपल्या काय कांड केला आणि तिथल्या तुरुंगात होता। मी त्याच्यावरती डायरेक्ट आरोप करतो चॅलेंज करून, आणि माझाही संभाषण ऐकल्यानंतर त्याला बोलतो तू कायद्यात जा आणि माझ्या विरुद्ध तक्रार कर, मी तुला फाईट करायला तयार आहे। अनेक प्रकरण त्याचे आहेत, लोकांना ब्लॅकमेल करतो। ही गरीब कुटुंब आहे, मी खाडी, ह्या खाडीतून रोजगार मिळवतात आणि ते आपला उदरनिर्वाह करत असतात। मग अशा पद्धतीने जर काय ते लोक आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतात, जहूर कोंडविलकरांना का सतवतो? तर त्याच्यावर काहीतरी प्रशासनाने कारवाई करावी किंवा गावच्या ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी आहे आमची। कारण ह्यांना ब्लॅकमेल करते हे मी माझ्या वैयक्तिक मताने नाही बोलतो, यांना तुम्ही विचारू शकता माझ्या मागे। जर हे कागद बोलतो आहे की ही प्रॉपर्टी यांची आहे, तर कोर्टला जाऊन कसा काय अर्ज करू शकतो? थेट आरोप आहे माझा त्याच्यावर। त्याचबरोबर मेरीटाईम बोर्डचे अधिकारी यांना तशा पद्धतीचे पुरावे देखील सादर केले। या इमारतीचा कर, ग्रामपंचायतीचा जो काही कर असतो तो आम्ही भरतोय याचा देखील पुरावा त्यांनी सादर केलाय। शानदार कुटुंबियांच्या मालकीच्या हक्काच्या जागेमध्ये अंगणवाडी बांधू अशा पद्धतीची जहूर कोंडविलकर यांनी मागणी मेरीटाईम बोर्डाकडे केलेली आहे। कोंडविलकर नेहमीच्या आमच्यावरती गुट्टे आरोप लावते आणि अर्ज लिहत राहते, तर कारण ही आमची जागा असून आणि ह्यो नेहमी आमच्यावरती बोटा दाखवत असते। कधी पण आल्यावर ही इथे अंगणवाडी बनवायचं काही पण विषय असला तो या आमच्या जागेवर बोटा दाखवते। आम्ही त्याला एकदा पण बोललेलंच ही आमची जागा आहे। मात्र समुद्राच्या कडेला अंगणवाडी बांधताच येत नाही अशा पद्धतीची भूमिका शानदार कुटुंबियांनी मेरीटाईम बोर्डचे अधिकारी यांच्याकडे बोलून दाखवली आहे। ती जमीन आमची असल्यामुळे, त्याचा सातबारा आमच्या नावाने असल्यामुळे त्या जमिनीमध्ये अंगणवाडी बांधण्याचा प्रश्नच येत नाही। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।